मंडळी, आज आपण पेरूचं पंचामृत कसं करायचं ते बघणार आहोत। ताटामध्ये डाव्या बाजूला वाढायचा जेवणाची रंगत वाढवणारा पारंपरिक असा हा पदार्थ आहे। चवीला हा खूपच सुंदर लागतो। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता पेरूचे पंचामृत करण्यासाठी आपल्याला पिवळा पिकलेला पेरू लागणार आहे। तो एक पेरू मी घेतला, स्वच्छ धुतला। आता तो चिरून घेऊया। चिरताना आधी मधला भाग काढला, त्याचे मोठे 4 तुकडे केले आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। या अशा पद्धतीने सगळ्या बिया आपण काढून घेऊया। पेरूचा मधला भाग सगळा आपण काढून घेतलेला आहे। आता हा आपण कट करून घेऊया। ह्याचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत। हे अशा पद्धतीने मी एका पेरूचे बारीक काप करून घेतलेले आहेत। पेरू इथं चिरून झालेला आहे। आता आपण एक मसाला करूया। त्यासाठी मी 1 चमचा किसलेले सुके खोबरे लालसर होईपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर यामध्येच 1 चमचा तीळ घातले। तीळ सुद्धा थोडे आपण भाजून घेऊया। छान खमंग असं तीळ आणि खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे। तीळ काय लगेचच भाजून होतात। त्याचा तडतड असा आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण गार करून घ्यायचं। गार करून झाल्यानंतर मिक्सर मधून याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची। अशी आता आपण पंचामृत करायला घेऊया। त्यासाठी मी काय केलं, 2 ते 3 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर हिंग आणि जिरे घातले। त्याच्यानंतर हळद, कढीपत्ता घातले आणि आता इथं बघा मी 1 चमचा मेथी दाणे घातलेत। मेथी दाण्यामुळे पंचामृत खमंग तर होतेच आणि चव पण पंचामृताला खूप सुंदर लागते। आता मेथी दाणे चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर पेरूचे बारीक केलेले काप यामध्ये घालायचे। मिश्रण चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले। तसंच आपल्या आवडीनुसार आपण तिखट यामध्ये घालूया। इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलंय, त्यामुळे पंचामृताला रंग तर छान येईलच आणि जास्त तिखट सुद्धा होणार नाही। किंचित पाणी घालून आपण ह्यामधला जो पेरू आहे तो शिजवून घेऊया। रंगासरशी यामध्ये मी पाणी घातलं। आता यामध्ये मी 2 चमचे चिंचेचा कोळ घातलाय। लिंबा एवढी चिंच मी थोडा वेळ भिजवत ठेवलेली आणि मग त्याचा कोळ काढून यामध्ये घालायचा। तसेच 2 मोठे चमचे गूळ घालायचा। आता पंचामृत म्हणजे आंबट, गोड, तिखट, खारट आणि कडू अशा 5 चवी यामध्ये आलेल्या आहेत। आता यामधला पेरूही चांगला शिजलेला आहे। 1-2 मिनिटं आपण मिश्रण चांगलं उकळू आणि मग यामध्ये आपण जे खोबरं आणि तिळाचं कूट केलं होतं ना ते घालायचे। तसंच त्याच्याबरोबर 1 चमचा शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालूया। त्याच्यामुळे काय होईल, पंचामृताला खमंगपणा तर येईलच, तसेच पंचामृत छान एकजीव मिळून असं येईल। बघा आता हे इतपत पातळ आपलं पंचामृत झाले पाहिजे। मग गार झालं की थोडं ते आळून येतं। बघा आपलं पंचामृत थोडं गार झालेलं आहे आणि हे छान आळून आले आणि हे खायला तयार आहे। ताटात डाव्या बाजूला वाढायचे जेवणाची रंगत वाढवणारे पारंपरिक असे हे पेरूचे पंचामृत तयार आहे। मेथी, तीळ, खोबरं याच्यामुळं हे पंचामृत खूप सुंदर आणि खमंग होतं। पेरू खाण्यापेक्षा कधीतरी हे असं पेरूचं खमंग चविष्ट पंचामृत नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। तुम्ही पंचामृत करता का? कशाचं करता? कसं करता? हेही सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।